मित्रांनो, लिटरली दर 5 ते 10 वर्षांनी आपण ऐकत असतो की देशात आर्थिक मंदी येणारे, इकॉनॉमिक डाऊनफॉल येणारे वगैरे. ज्या देशामध्ये 50% पेक्षा जास्त लोक आजही जर या महिन्यामध्ये 5,000 रुपये एक्स्ट्रा खर्च झाला ना, तर तो खड्डा पुढच्या महिन्यामध्ये मी कसा भरून काढणार आहे या चिंतेत असतात. एवढे मंदीत असतात. त्या लोकांना जेव्हा टीव्हीवरती येऊन कोणीतरी सांगताना की देशात अजून आर्थिक मंदी येणार आहे, त्यावेळेस प्रश्न पडतो की नेमकं आर्थिक मंदी येणार आहे म्हणजे काय येणार आहे, ती कशी येत असते, आणि जर आर्थिक मंदी आलीच तर आपण काय केलं पाहिजे. पुढच्या 2 मिनिटांमध्ये अगदी शॉर्ट मध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. असं म्हटलं जातं की पैसा हा अर्थव्यवस्थेच्या शरीरामध्ये असलेल्या रक्ताप्रमाणे असतो. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत आहे ना, तोपर्यंत आपण ठणठणीत असतो. अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत लोकांच्या खिशामधून मार्केटमध्ये आणि मार्केटमधून पुन्हा लोकांच्या खिशामध्ये पैशांचा प्रवाह सुरळीतपणे चालू आहे ना, तोपर्यंत अर्थव्यवस्था ठणठणीत आहे. एकदा जर का हा पैशांचा प्रवाह डिस्टर्ब झाला तर जो आजार अर्थव्यवस्थेला लागेल ना, त्या आजाराला आपण आर्थिक मंदी असं म्हणत असतो. आर्थिक मंदी नेमकी येते कशी? तर आर्थिक मंदीची सुरुवात ही नेहमी महागाई वाढण्यापासून होत असते. एकदा महागाई वाढली की लोक खर्च कमी करतात. नवीन गाडी घेणं, फोन घेणं, घर घेणं, फ्रीज घेणं, या सगळ्या गोष्टी खरेदी करणं लोकांचं थांबतं. लोक जेव्हा खरेदी करणं कमी करतात तेव्हा दुकानांमधला आणि पर्यायाने फॅक्टरीज मधला माल कमी विकला जातो. आधीचाच माल नाही विकला गेल्यामुळे नवीन उत्पादन घेणं सुद्धा थांबतं आणि अशा परिस्थितीमध्ये कंपन्यांचा प्रॉफिट घटतो. एकदा प्रॉफिट कमी झाला की त्या कॉस्ट कटिंगच्या मार्गाला लागतात आणि कॉस्ट कटिंग मध्ये लोकांचे पगार कमी केले जातात, त्यांना नोकरीवरून वगैरे काढलं जातं. लोकांकडे पैसा येणंच कमी झालेला असेल, नोकऱ्यात जर गेलेले असतील ना, तर त्या परिस्थितीमध्ये जेवढा खर्च करू शकत होते तेवढाही खर्च लोक करत नाहीत. संपूर्ण व्यवस्थेचं नुकसान करणारे हे चक्र सतत काही महिन्यांसाठी चालू असतं. देशाचा विकास दर वाढत जाण्याऐवजी जेव्हा कमी होत राहतो ना, या परिस्थितीला आपण देशात आर्थिक मंदी येणं असं म्हणत असतो. मग जर भारतात आर्थिक मंदी येणार असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं? किमान 3 ते 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड तयार करून ठेवा. मला माहिती आहे ह्याच्यावरती आता तुम्ही म्हणणार या महिन्याचाच खर्च भागवणं अवघड झाले, तर पुढच्या 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा, तर यावरती एक डिटेल व्हिडिओ या वीकेंडला मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करेन. तो नक्की बघा, त्यातून तुम्हाला बरीच क्लॅरिटी येईल. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची, अननेसेसरी खर्च बिलकुल कट डाऊन करा. कुठल्याच पद्धतीचं कर्ज वाढवू नका, क्रेडिट कार्डचं सुद्धा नाही. नवीन फोन घेणं, ईएमआय वाढवणं, या गोष्टी कमी करा. तिसरी महत्वाची गोष्ट, जर का एखादा इमर्जन्सी हॉस्पिटलचा वगैरे खर्च आला ना, तर त्यासाठी तुमच्याकडे एक हेल्थ इन्शुरन्स नक्की पाहिजे. चौथी, त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला थांबवायच्या नाहीत. असं म्हटलं जातं की आर्थिक मंदीचा काळ हा स्टॉक मार्केटमध्ये लागलेला सेल असतो. यावेळेस तुम्हाला चांगले चांगले स्टॉक कमी प्राइस मध्ये मिळू शकतात, जे पुन्हा जाऊन वाढणार आहेत. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे भारतासाठी आर्थिक संकट काही नवीन नाहीत. 1991 मध्ये फक्त 2 आठवडे देश चालू शकेल एवढेच पैसे आपल्याकडे होते. त्यावेळेस सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढलं. 2008 साली सुद्धा जेव्हा जगात आर्थिक मंदी होती ना, त्यावेळेस सुद्धा भारत स्ट्रॉंगली त्यातून बाहेर पडला आणि आजच्या परिस्थितीतून सुद्धा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, वर्षभरामध्ये आपण स्ट्रॉंगलीच बाहेर पडू. फक्त इतकंच आहे की ज्या लोकांच्या आर्थिक सवयी मंदीमध्ये सुद्धा नाही सुधारल्या ना, त्या लोकांचं मंदी खूप नुकसान करून जातं. पण जी लोक स्मार्ट असतात, जे आर्थिक नियोजन करतात ना, ती लोक मंदीमधून सुद्धा श्रीमंत होऊन बाहेर पडतात.